आपण बघतोच आहे आखाती देशांमध्ये किती भयंकर युद्ध चालू आहे. महायुद्ध विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे. कारण युद्ध तर इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं चालू आहे. हे इराण ज्यांच्यावर हल्ले करते ते सर्व सुद्धा इस्लामिक राष्ट्र आहेत, मुस्लिम देश आहेत. खूप मोठे हल्ले करण्यात आले. दुबईतली परिस्थिती सुद्धा अतिशय नाजूक आणि संवेदनशील बनलेली आहे. म्हणजे अमेरिकेतनं जर थेट हल्ला करायचा झाला तर ते तितकंसं सोपं नाही. नमस्कार मित्रांनो, आपण बघतोच आहे आखाती देशांमध्ये किती भयंकर युद्ध चालू आहे. आणि खरंच हे युद्ध आता भयंकर किंवा महायुद्ध विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे. यात एक गोष्ट सर्वांना थोडी कन्फ्यूज करते की युद्ध तर अमेरिका आणि इस्रायल आणि इराण विरुद्ध इराण असं चालू आहे. मग इराण, तेहरान, बहरीन, दुबई, UAE अशा देशांवरती, आखाती देशांवर, कुवैत अशा आखाती देशांवरती हल्ला का करतंय? त्यांचा याच्याशी काय संबंध आहे? कारण युद्ध तर इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं चालू आहे. तर त्यात काय आहे मित्रांनो, हे जे आखाती देश आहेत बाकीचे, बरं दुसरा त्यात मुद्दा असाही दिसून येतो की हे इराण ज्यांच्यावर हल्ले करते ते सर्व सुद्धा इस्लामिक राष्ट्र आहेत, मुस्लिम देश आहेत. तरी पण इराण त्यांच्यावरती हल्ले का करत आहे? त्याचे 2-3 प्रामुख्याने कारण आहेत. कारण दुबईसारख्या शहरावरती सुद्धा खूप मोठे हल्ले करण्यात आले. दुबईतली परिस्थिती सुद्धा अतिशय नाजूक आणि संवेदनशील बनलेली आहे. त्याचं प्रमुख कारण असं की हे सर्व आखाती देश हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहेत. अमेरिकेशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिकेसोबत बराच व्यवहार आहे, देणं घेणं आहे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहे. यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे जवळपास या सर्व राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे सैन्य तळ आहेत. जे तिथे मिलिटरी बेस आहेत, तिथे हजारोंनी अमेरिकेचे सैनिक ऑल द टाइम, प्रत्येक वेळी उपस्थित असतात. याचं कारण असं की इराण म्हणजे आखात आणि अमेरिका या देशांमध्ये भरपूर अंतर आहे. म्हणजे अमेरिकेतनं जर थेट हल्ला करायचा झाला तर ते तितकंसं सोपं नाही. त्यामुळे इराणच्या जवळपास अमेरिकेला आपले सैन्य तळ बनवावे लागतात. आणि ह्या आजूबाजूच्या सर्वच राष्ट्रांनी अमेरिकेला आपल्या देशात सैनिकी स्थळं उभारण्याची परवानगी दिलेली आहे. तेहरानमध्ये तर अमेरिकेचं भयंकर मोठं सैन्य स्थळ आहे. त्यामुळे मागच्या वेळी जेव्हा सुद्धा युद्ध झालं होतं तेव्हा सुद्धा याच सैनिक स्थळावरती इराणने हल्ला केलेला होता. आता राहिला प्रश्न दुबईचा. दुबई हे सुद्धा अमेरिकेचं अतिशय घनिष्ठ संबंध असलेलं मित्रराष्ट्र आहे. दुबईची मॅक्सिमम इकॉनॉमी ही तेल आणि पर्यटनावरती अवलंबून आहे. त्यासोबतच हे सुद्धा एक कारण असू शकतं की दुबईत बऱ्याच मोठ्या प्रमाणात अमेरिकी टुरिस्ट म्हणजे पर्यटक देखील असतात. अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध, अमेरिकेशी असलेली देवाणघेवाण आणि या सर्व राष्ट्रांचा अमेरिकेला नेहमीच असलेला पाठिंबा हे मुख्य कारण आहे की इराण, अमेरिका आणि इस्रायल याबरोबरच या राष्ट्रांवर देखील हल्ले करत आहेत. त्यामुळे हे युद्ध आता विश्वयुद्ध, वर्ल्ड वॉर याकडे जात आहे. कारण इस्रायलच्या सपोर्टमध्ये अमेरिका तर आहेच आहे आणि आता अमेरिकेच्या सपोर्टमध्ये नाटो देश, त्याचप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड हे सुद्धा उतरलेत. इराणच्या बाजूने आत्तापर्यंत लेबनन हा देश युद्धात उतरलेला आहे. त्याचप्रमाणे चायना हा, आपल्याला माहितीच आहे की चायना हा अमेरिकेचा विरोधक देश आहे. त्यामुळे चायनाने सुद्धा इराणला पाठिंबा दर्शवलाय. प्रत्यक्ष युद्धात ते आत्तापर्यंत उतरलेले नाही. त्याचप्रमाणे इराणच्या बाजूने आता जॉर्डन हा देश सुद्धा या युद्धात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आजच काही वेळापूर्वी अमेरिकेने जॉर्डनला गंभीर इशारा दिलेला आहे. त्यामुळे युद्ध हे इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये असलं तरी अमेरिकेशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे इतर राष्ट्रांचा देखील यामध्ये आपोआप समावेश होत आहे. तुम्हाला काय वाटतं? या सर्व युद्धाबद्दल तुमचं काय मत आहे? या बाबतीत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.